पहिल्यांदाच मासिक पाळी आली असेल तर काय करावं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो। तिला कसं समजवायचं, तिला काय सांगायचं, तिची काळजी कशी घ्यायची असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सो नंबर 1 तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला समजावून सांगायचंय। तुम्ही तुमच्या मुलीला सांगा की शरीराचा एक भाग म्हणजे गर्भाशय, ज्यातून दर महिन्याला काही दिवस रक्त बाहेर पडतं। ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ती तरुण होत असताना होते। हे शारीरिक विकासाशी संबंधित आहे, त्यामुळे याबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये आणि यात घाबरण्यासारखं काही नाहीये असं सोप्या शब्दात तुम्हाला समजवायचंय। नंबर 2 म्हणजे हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज बद्दल मुलीला सांगायचंय। पोषणाबद्दल बोलताना पालकांनी या काळात मुलांचं वजन जास्त वाढण्याकडे दुर्लक्ष करू नये। आईचं प्रेम आणि सकस आहार देण्याची इच्छा कधी कधी मुलांच्या वजनावर परिणाम करते। यामुळे कधी कधी मुलं बाहेरचं खाऊ शकतात किंवा एक्सरसाइज करणं मुलींना बऱ्याचदा जमत नाही। असं जर असेल तर तुम्हाला मुलीला समजावून सांगायचंय की या काळामध्ये म्हणजे पिरियड्समध्ये सकस आहार घेणं, हेल्दी डाएट घेणं आणि एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे। जर पिरियड्स क्रॅम्पची समस्या असेल तर अशा वेळेस मुलीने कशी काळजी घ्यायला हवी हे सुद्धा मुलीला समजावून सांगणं गरजेचं आहे। नंबर 3 स्वच्छता। मुलीला पिरियड्सची माहिती देताना तिला सॅनिटरी नॅपकिन्स आणि पिरियड्स दरम्यानची स्वच्छता याविषयी आईने समजावून सांगणं फार गरजेचं आहे। यामध्ये शिक्षकांचा आणि मित्रांचा सुद्धा मोठा सहभाग असू शकतो। तसंच मुलीने वेळोवेळी पाणी प्यायला हवं, या गोष्टीची विशेष काळजी आपण घ्यायला हवी। प्रत्येकाला गरज नसली तरी पण घरी औषधं असायला हवीत, कारण जर पिरियड्समध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होत असेल तर मुलीला त्या औषधाची माहिती देणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। याशिवाय प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता कशी करायची, पाळीच्या वेळेस कप वापरायचं, टॅम्पॉन वापरायचं की पॅड वापरायचं याबद्दल सुद्धा आईने मुलीला सांगण्यात घाबरण्यासारखं किंवा लाजण्यासारखं काहीच नाहीये। जर आईला हे सर्व जमत नसेल तर अशा वेळेस गायनोकॉलॉजिस्टला भेटून मुलीला याबद्दलची योग्य माहिती देणं खूप जास्त गरजेचं आहे। लक्षात राहू द्या, मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छता खूप महत्त्वाची असते। प्रायव्हेट पार्ट्स कसे स्वच्छ करायचे हे मुलीला शिकवणं फार गरजेचं आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।